मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं केंद्र प्रमुख भरती परीक्षा 2023-24 या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण केंद्र प्रमुख पदाची कर्तव्य व कामाची पद्धती या घटकाविषयी चर्चा करणार आहोत प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात. चला तर सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, केंद्र प्रमुख पदाच्या निर्मितीकरिता कोणाचा खालीलपैकी संबंध आहे? ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला पाहिजे की कोणत्या आयोगानुसार कोणत्या धोरणानुसार केंद्र प्रमुख पदाची निर्मिती झालेली आहे. पहिला पर्याय आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1968, कोठारी आयोग 1964-66, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986, राधाकृष्णन आयोग 1948. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986. या धोरणानुसार केंद्र प्रमुख पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे. दुसरा प्रश्न आहे, केंद्र प्रमुख पदाची निर्मिती खालीलपैकी कोणत्या शासन निर्णयाद्वारे करण्यात आलेली आहे? पहिला पर्याय 15 डिसेंबर 1995, दुसरा पर्याय 13 नोव्हेंबर 1994, तिसरा पर्याय 14 नोव्हेंबर 1995, पर्याय 14 नोव्हेंबर 1994. मित्रांनो, IBPS पॅटर्न मध्ये आपल्याला लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे या ठिकाणी दिनांक, महिना आणि इसवी सन ह्या तिन्ही गोष्टी विचारल्या जातात. तर पहा, केंद्र प्रमुख पदाची निर्मिती ही 14 नोव्हेंबर 1995 या शासन निर्णयाच्या द्वारे झालेली आहे. तिसरा प्रश्न आहे, केंद्र प्रमुख पद निर्मितीचे उद्दिष्ट कोणते? पहिला पर्याय शाळा समूहातील प्राथमिक शाळांचे शैक्षणिक संनियंत्रण करणे, दुसरा पर्याय प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करणे, तिसरा पर्याय शाळांना मासिक व वार्षिक उद्दिष्ट ठरवून देणे, तर चौथा पर्याय आहे वरीलपैकी सर्व. या प्रश्नाचे उत्तर असेल वरीलपैकी सर्व, कारण या तीनही भूमिका किंवा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्र प्रमुख पदाची निर्मिती झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, केंद्र प्रमुखांनी निर्धारित केलेल्या केंद्रातील शाळांना दरमहा साधारणपणे किती भेटी देणे अपेक्षित आहे? पर्याय पहिला 1, दुसरा 2, तिसरा 3 आणि चौथा 4. तर मित्रांनो, आता झालेल्या शिक्षण विस्तार अधिकारी या परीक्षेमध्ये सुद्धा अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात आलेला होता की किती भेटी देणे अपेक्षित आहे. तर याचं उत्तर असेल 2 भेटी देणे. त्यातील पहिली भेट ही पूर्वसूचना देऊन असेल, तर दुसरी भेट ही पूर्वसूचना न देता असेल. पुढचा प्रश्न पाहूया. भेटी दरम्यान एखाद्या शाळेतील शिक्षकाचे वर्तन योग्य न वाटल्यास, शब्द लक्षात घ्या, वर्तन योग्य न वाटल्यास केंद्र प्रमुख खालीलपैकी कोणती कार्यवाही करू शकतात? पहिला पर्याय आहे योग्य ती कार्यवाही होण्यासाठी वरिष्ठांकडे शिफारस करणे, दुसरा तात्काळ निलंबन करणे, तिसरा पर्याय शिक्षकांना दम भरणे, चौथा पर्याय शाळेत उपस्थित होण्यापासून रोखणे. तर मित्रांनो, या ठिकाणी केंद्र प्रमुख हे योग्य ती कार्यवाही करण्यासाठी वरिष्ठांकडे शिफारस करतील. हा पहिला पर्याय योग्य आहे. पुढचा प्रश्न, केंद्र प्रमुखांनी ग्राम शिक्षण समिती व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या किती बैठकांना एका महिन्यात उपस्थित राहणे अपेक्षित आहे? पर्याय आहेत 1, 2, 3 आणि 4. तर मित्रांनो, केंद्र प्रमुखांना इथे सुद्धा 2 बैठकांना उपस्थित राहणं आवश्यक आहे, अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न आहे, केंद्र प्रमुख या नात्याने केंद्र प्रमुखांची खालीलपैकी भूमिका कोणती असेल? पहिला पर्याय प्रेरक, दुसरा मार्गदर्शक, तिसरा शाळांची वार्षिक तपासणी करणारे अधिकारी आणि चौथा वरीलपैकी सर्व. तर केंद्र प्रमुखांना या तीनही भूमिकातून कार्य करावं लागतं, म्हणून आपला पर्याय असेल पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न आहे, केंद्र प्रमुख आपल्या शाळा भेटीचा संभाव्य कार्यक्रम खालीलपैकी कोणाकडे सादर करतील? पहिला पर्याय मुख्य कार्यकारी अधिकारी, दुसरा शिक्षण अधिकारी, तिसरा गट शिक्षण अधिकारी, चौथा पर्याय शिक्षण विस्तार अधिकारी.
तर केंद्र प्रमुखानंतरचं जे पद आहे ते म्हणजे शिक्षण विस्तार अधिकारी. त्यामुळं केंद्र प्रमुख आपला संभाव्य कार्यक्रम हे शिक्षण विस्तार अधिकारी यांच्याकडे सादर करते. पुढचा प्रश्न, केंद्रातील सर्व शिक्षकांचे गोपनीय अभिलेखी लिहिणे, शब्द लक्षात घ्या, लिहिणे हे कोणाचे कार्य आहे? स्वतः शिक्षकांनी लिहायचे, मुख्याध्यापकांनी लिहायचे, सहकारी शिक्षकांनी लिहायचे की केंद्र प्रमुखांनी लिहायचे? तर या सर्व पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे केंद्र प्रमुखांनी लिहायचे. ठीक आहे, तर केंद्रातील सर्व शिक्षकांची गोपनीय अभिलेखे लिहिण्याचं काम केंद्र प्रमुख हे करतील. 10वा प्रश्न आहे, शिक्षकांची गोपनीय अभिलेखे, परत तोच शब्द येतोय, गोपनीय अभिलेखे पुनर्विलोकन करण्याचे काम कोण करते? शब्द लक्षात घ्या. पहा, अगोदर लिहिणे होता, इथे शब्द आलेला आहे पुनर्विलोकन करण्याचे काम कोण करते? पर्याय आहेत मुख्याध्यापक, केंद्रीय मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख आणि शिक्षण विस्तार अधिकारी. तर अभिलेख लिहिण्याचं काम केंद्र प्रमुखाचं आणि त्याचं पुनर्विलोकन करण्याचं काम शिक्षण विस्तार अधिकारी यांचं, म्हणून पर्याय क्रमांक 4 हा योग्य ठरतो. खालीलपैकी कोणत्या महिन्यातील पटसंख्येच्या आधारे शाळेतील शिक्षकांची पदसंख्या निश्चित केली जाते? पर्याय पहिला जून, दुसरा जुलै, तिसरा ऑगस्ट आणि चौथा सप्टेंबर. तर या प्रश्नाचं उत्तर असेल सप्टेंबर महिना, ज्याच्या पटसंख्येच्या आधारे पदसंख्या निश्चित केली जाते. पुढचा प्रश्न आहे, केंद्र प्रमुखाची खालीलपैकी कार्यालयीन कर्तव्ये कोणती? पहिला पर्याय पहा, मुख्याध्यापकांचे लॉग बुक प्रत्येक भेटीत तपासणे व मुख्याध्यापक स्वतः अध्यापन करतात का याची पाहणी करणे. दुसरा पर्याय आहे, वरिष्ठांकडे करावयाचा पत्रव्यवहार विस्तार अधिकारी शिक्षण यांच्या मार्फत करणे. तिसरा पर्याय आहे, अनधिकृत गैरहजर असणाऱ्या शिक्षकांची माहिती योग्य त्या शिफारशीसह वरिष्ठांकडे पाठविणे. चौथा पर्याय आहे, प्राथमिक शाळातील चाचण्या, सत्र परीक्षा, क्षमता चाचण्या यांचे व्यवस्थापन करणे. आणि पाचवा पर्याय आहे वरीलपैकी सर्व. मित्रांनो, 4च पर्याय असतात, परंतु ह्या कर्तव्यांची ओळख व्हावी या उद्देशाने आपण पाचवा पर्याय घेतलाय. तर उत्तर असेल वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न आहे, केंद्र प्रमुखांची खालीलपैकी शैक्षणिक कर्तव्ये कोणती आहेत? पहिलं काय दिलेलं आहे पर्याय, दरवर्षी शाळेत दाखल करावयाच्या मुलामुलींचे 100% सर्वेक्षण करणे व मुख्याध्यापकांमार्फत शिक्षकांमार्फत हे सर्वेक्षण करायचे. दुसरा पर्याय आहे, दाखल पात्र विद्यार्थ्यांची 100% पट नोंदणी करणे. आता हे टर्मिनॉलॉजिकल शब्द आहेत, टर्म्स आहेत. 100% सर्वेक्षण, पट नोंदणी ते आपल्याला लक्षात येतील. तिसरा पर्याय आहे, शासकीय अनुदानाचा अध्ययन अध्यापन प्रक्रिया आनंददायी होण्यासाठी मार्गदर्शन करणे. आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी सर्व. तर पर्याय क्रमांक 4 हा योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, केंद्र प्रमुखांनी आठवड्यात किमान किती तासिका अध्यापन करणे अपेक्षित आहे? पहा, किती तासिका अध्यापन करणे आणि एका आठवड्यामध्ये. तर पहा, किमान 4 तासिका, किमान 2 तासिका, किमान 10 तासिका, किमान 3 तासिका. तर योग्य पर्याय आहे किमान 4 तासिका. म्हणजे केंद्र प्रमुखांना पर्यवेक्षण, प्रशासन, व्यवस्थापनासोबत अध्यापन करणे हे सुद्धा अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न आहे, केंद्र प्रमुखांच्या प्रमुख कर्तव्यातील एक महत्वपूर्ण कार्य म्हणजे रिकामी जागा होय. तर कोणतं कार्य आहे, कोणतं कर्तव्य आहे केंद्र प्रमुखाच्या पदातील एक महत्वपूर्ण? पहिला पर्याय दिलाय पहा, केंद्रीय संमेलन आयोजन करणे, सहज संवाद साधणे, सर्वांगीण विकास करणे, शासकीय धोरणांची निर्मिती करणे. तर सर्वात महत्वाचं किंवा महत्वाच्या कर्तव्यांपैकी एक म्हणजे केंद्र संमेलनांचे आयोजन करणे. तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. केंद्र संमेलन हा रिकामी जागा प्रशिक्षणाचा एक भाग आहे. प्रशिक्षणाचा एक भाग आहे. तर पर्याय पहिला सातत्यपूर्ण सर्वंकष, दुसरा सेवापूर्व, तिसरा सेवांतर्गत,
आणि चौथा पर्याय आहे भविष्यवेधी शिक्षण. तर केंद्र संमेलन हे सेवांतर्गत प्रशिक्षणाचा एक भाग आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न घेऊया. केंद्र प्रमुखांनी प्रत्येक केंद्र संमेलनाचा अहवाल कोणाला पाठवणे अपेक्षित आहे? पर्याय पहिला मुख्याध्यापकांना, दुसरा डाएटचे प्राचार्य, तिसरा पर्याय केंद्र संमेलन नियोजन समिती आणि चौथा पर्याय डाएटचे प्राचार्य व गट शिक्षणाधिकारी. मित्रांनो, जर पर्याय निवडण्याची घाई केली तर आपण दुसऱ्या पर्यायाला टिक करू शकतो, निवडू शकतो. परंतु जर आपण चारही पर्याय वाचले तर यातील अधिक योग्य असणारा पर्याय आहे तो म्हणजे चौथा डाएटचे प्राचार्य व गट शिक्षणाधिकारी. कारण केंद्र प्रमुखांना या दोघांना सुद्धा अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न घेऊया. शाळेतील कार्यरत उच्च श्रेणी मुख्याध्यापकास प्रासंगिक रजेवर जायचे असल्यास ते कोणाकडे रजेचा अर्ज सादर करतील? कोण आहे तिथे व्यक्ती? उच्च श्रेणी मुख्याध्यापक रजेवर जायचे आहे तर अर्ज कोणाकडे दाखल करतील, सादर करतील? पर्याय पाहूया. शाळेतील ज्येष्ठ शिक्षक, पदभार दिलेले शिक्षक, शिक्षण विस्तार अधिकारी की केंद्र प्रमुख? तर उच्च श्रेणी मुख्याध्यापक आपल्या रजेचा अर्ज केंद्र प्रमुखांकडे सादर करतात. ठीक आहे. चला, शेवटचे 2 प्रश्न राहिलेले आहेत. केंद्र प्रमुख कोणत्या प्रशासकीय स्तरावरील दुवा म्हणून काम करतात? शब्द काय आहे? दुवा म्हणून काम करतात. म्हणजे ज्यांना 2 टप्प्यांना 2 स्तरांना जोडायचं आहे, सांधायचं आहे. तर हे काम कोणत्या स्तरावर केलं जातं? पहिला पर्याय आहे शाळा व व्यवस्थापन समिती स्तर, दुसरा पर्याय आहे शिक्षक आणि पालक स्तर, तिसरा पर्याय आहे शाळा स्तर व तालुका किंवा गट स्तरावरील प्रशासन आणि चौथा पर्याय आहे जिल्हा व तालुका स्तरावरील प्रशासन. तर यातील उत्तर आहे योग्य पर्याय आहे शाळा स्तर व तालुका स्तर किंवा गट स्तरावरील प्रशासन. शेवटचा प्रश्न पाहूया मित्रांनो. केंद्र प्रमुखास खालीलपैकी कोणत्या भूमिका पार पाडणे अपेक्षित आहे? पहिला पर्याय पर्यवेक्षण, दुसरा व्यवस्थापन, तिसरा मूल्यमापन, चौथा मार्गदर्शन तर पाचवा पर्याय आहे वरीलपैकी सर्व. तर या प्रश्नाचं उत्तर किंवा योग्य पर्याय असेल वरीलपैकी सर्व. पहा, कारण पर्यवेक्षण, व्यवस्थापन, मूल्यमापन आणि मार्गदर्शन या भूमिकातूनच केंद्र प्रमुख आपलं कार्य व्यवस्थित पार पाडू शकतील. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली केंद्र प्रमुख पदाची कर्तव्य व कार्यपद्धती या घटकाविषयी. जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, आपल्या उपयोगाचा वाटला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर आपल्या मनात या परीक्षेसंदर्भात कोणताही प्रश्न असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला विसरू नका. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच देण्याचा प्रयत्न करू. आणि आपल्या यशाच्या मार्गावर आपला सोबती आहे गुरुकृपा अकॅडमी. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.